नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे। म्हणजे एकीकडे लोकसभेचा निकाल लागेल आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत। मात्र सध्या उन्हाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। काही ठिकाणी तर 45च्या पुढे देखील ऊन गेला आहे। अशामध्ये जरांगे पाटलांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची गैरव्यवस्था होऊ नये यासाठी त्या ठिकाणी शेड करणे गरजेचे आहे। त्यामुळे ऊन आणि पाऊस याच्या बचावासाठी ज्या ठिकाणी अंतरवाली सराटी ते उपोषण आतापर्यंत चालू होतं त्या ठिकाणी केवळ एक साधा कपड्याचा मंडप होता। मात्र या ठिकाणी आता पत्र्याचं शेड करण्यात येणार आहे व त्यासाठी ही मीटिंग बोलवण्यात आली होती। मात्र या मीटिंगमध्ये एक गमतीशीर किस्सा घडला, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे। मात्र त्या अगोदर जे काही गोदापट्ट्यातील गावं असतील त्या गावांनी एक ठरवले आहे की प्रत्येक गावातून केवळ एक पत्तर येणार आहे आणि एक गाव एक पत्तर असं मिळून त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये शेडनेट उभं केलं जाणार आहे। नेमकं जरांगे पाटील त्या मीटिंग मध्ये काय म्हणाले आहेत एकदा ते बघूया। शांत राहायचं, अजिबात जातीवाद कुणी करायचा नाही, धिंगाणा करायचा नाही, काय नाही काय ते काय काय करतात बघा। आता 3 गोष्टीवरती सांगितलं, त्याचं लक्ष ठेवा। कोणाकडे टँकर असले तिथं पाणी टँकराला लावा भरून, टँकर पाण्याचं। कोणाकडे काही सावली करायला घातलं तर ते करा, कोणाकडे काय काय व्यवस्था असेल, कोणाला काही पाणी द्यावं वाटलं द्या। आपले इथं पत्रे टाकायचे आणि थोडे थोडे द्या, 200-300 रुपये तुम्ही सगळेजण ते मंडप वर टाकाला, पत्रे टाकाल बघून जाईल मरून टाकून पत्रे भेत्रे टाकायचे। एक गाव एक पत्र करू, पुरे पत्रे टाकायचं का बरं पाण्याच्या बाटल्या काही वाटून घ्या, काही जण पाण्याच्या बाटल्या द्या। आणि जर लोक वाढले, सगळ्यात महत्वाचं राहील, जर लोक वाढले तर मी पडल्यावर राहील बरं का। मला तुम्हाला सांगता नाही, माधुगिरीच्या गावाचे टप्पे लावा, 20-20 गाव, 20-20